सुजिती तुला पाहिलं तर सगळ्यात महत्वाचं, संचिताला हे जर का कळलं ना तर ती काय करण्याची कल्पना आहे का तुला? ती पोलिसांना बोलून तुला त्यांच्या तावडीत देईल. नाही, तू कुठेही जाणार नाही. मॅडम मॅडम प्लीज ऐका माझं. मला माहिती आहे रिस्की आहे, पण रिस्क तर घ्यावीच लागेल ना. रिस्क घेऊन जर माझा गुन्हेगार सापडणार असेल, त्याला शिक्षा मिळणार असेल, तर ही रिस्क घ्यावीच लागेल. मला जायला हवं. नाही स्वानंदी, मी जाऊन शोधते, तू बस इथे, मी जाते. मॅडम ऐका माझं. ही लढाई माझी आहे ना, ती मला एकटीने लढू द्या. मला तुम्ही असं कमकुवत नका बनवू प्लीज. तुम्हाला शपथ आहे माझी, तुम्ही मला थांबवणार नाही प्लीज. हे बघा, काही होणार नाही. मी येते. खूप मोठा रिस्क आहे ती स्वानंदी, खूप मोठा. आता मला यात लक्ष घालावं लागणार आहे. मला यात लक्ष घालावं लागणार आहे. मदत कर, मदत कर. मणियो शांत हो, शांत हो, शांत हो. एक मिनिट ऐका. मी तुमचा हितचिंतक आहे, मी तुमचा दुश्मन नाहीये. ऐका प्लीज ऐका. माझं नाव अजित आहे. मी त्या लॅब मध्ये काम करतो. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. तुला माझं नाव कसं कळलं? मला हेही माहितीये की तुम्ही स्वानंदी ताईचे मिस्टर आहात, आणि मला हेही माहितीये की तुम्ही काहीतरी शोधताय. माझं लक्ष आहे तुमच्याकडे सकाळपासून. पण तुम्हाला एक सांगतो, तुम्ही शोधत असलेले रिपोर्ट तुम्हाला नाही देणार ती लोक. अरे पण का? अहो, कारण या सगळ्या प्रकरणामध्ये कोणीतरी महत्वाची व्यक्ती गुंतलेली आहे असा माझा संशय आहे. जेव्हा ते रिपोर्ट्स त्या लॅबमध्ये बनत होते ना, तेव्हा मी तिथे इंटर्न होतो, आणि त्यानंतर मला सगळं कळालं की हे रिपोर्ट्स आणि ही केस एकंदरीत काहीतरी वेगळ्या प्रकारे हँडल करतायत. रिपोर्टला हात लावण्यासाठी कोणाचीही परवानगी नव्हती. मला एक कळलं नाही की या रिपोर्टला इतकी वेगळी ट्रीटमेंट का देत आहेत. बघा, काही असो, पण काहीतरी तिकडे फिशी होतं. हे बघ, मी तुला रिक्वेस्ट करतो, मला प्लीज त्या लॅबमधून DNA रिपोर्ट्स मिळवून दे.